नमस्कार सर्वांना. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज ना थोडं आमच्या चॅनलवर असलं कधी डिस्कशन झालं नाही किंवा असला लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ असं काही पडलेलं नाही आहे. तर आज मी असंच काही विषय घेऊन आलेली आहे, तो म्हणजे सासू आणि सुनेच्या नात्यामध्ये का बरं असं दिवसेंदिवस असं दुरावा निर्माण होतो, किंवा सासू ही आई होऊ शकत नाही किंवा सून ही मुलगी होऊ शकत नाही असं बोललं जातं. तर का त्याला जबाबदार कोण? आपण यावर आज एक छोटंसं उदाहरण घेऊन आलेलो आहोत आणि उदाहरण हे खरंखुरं आहे माझ्यासोबत घडलेलं. आणि मला असं वाटते हा व्हिडिओ तर माझ्या सासूंनी बघावा, पण याचबरोबर त्या प्रत्येक सासू आणि प्रत्येक सुनेनी बघावं ज्यांच्यामध्ये नेहमी असं काही ना काही होत असते. तर का होतं ह्याचं छोटंसं एक उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता झालं काय, आम्ही म्हणजे मी आणि माझे हसबंड आम्ही आमच्या सासूबाईला घेऊन त्यांच्या मुलीकडे जायला निघालो. म्हणजे दोन्ही मुली एकाच रस्त्यावर घर असल्यामुळे आम्ही जेव्हा जायचं असलं तर एकाच वेळी होऊन जातं. आणि मी पहिल्यांदाच गेलेली आहे. मी काही नेहमी त्यांच्याकडे जात नाही, माझा पहिलाच अनुभव होता. तर आमच्या सासूबाईने ना सगळे म्हणजे जे पण आहे खाऊ किंवा मग किचनच्या वस्तू, आता आई मुलीकडे जाते म्हटलं ना थोडं काही ना काही आपल्या मुलीसाठी नेतच असते प्रेमाने. ठीक आहे, त्यांनी घेतलं, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिखट घेतलं, त्याच्यानंतर गहू घेतले, त्याच्यानंतर मूग घेतले, म्हणजे सगळं जे पण ज्वारीचे पापड वगैरे 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 घेतलं. छोट्या मुलीकडे ठेवलं. मग छोट्या मुलीशी बोलून वगैरे मग काय केलं, दुसऱ्या मुलीकडे गेलो आणि मग रिटर्न आम्ही घरी आलो. आम्ही आमच्या सासूरवाडीला राहत नाही, म्हणून आम्ही आमच्या सासूरवाडीवरून पण आमच्या गावी निघणार होतो, म्हणजे आमची जिथे ड्युटी आहे तिथे. तर मग आम्हाला पण थोडं साहित्य हवं होतं. तर मी माझ्या हसबंडला बोलले की बाबा म्हणजे हो हे आपल्याला थोडं साहित्य हवं आहे, तर तुम्ही सासूबाईशी बोलून घ्या. तर ते बोलले की नाही तू म्हण ना. मी म्हटलं नको मी नाही म्हणत, कारण मला मागायला छान नाही वाटत. असं 1-2च वस्तू आहे, तुम्ही घेऊन घ्या. तर ह्यांनी बोलले काय काय हवं आहे. तर मी सांगितलं हे हवं आहे, म्हणजे तिखट हवं आहे, मूग हवं आहे थोडे, आणि काय हवं होतं मला, तुरीची डाळ हवी होती. म्हटलं ठीक आहे एवढं घ्या. सासूबाईने शांतपणे आपल्या पिशव्या वगैरे सुरुवात केली गोळा करायला आणि लगेच सुरू कशा झाल्या माहिती आहे तुम्हाला? माहीत आहे का तिखट करायला किती त्रास होतो, किती आपल्या शरीराची म्हणजे अंगार होते. 2 दिवस ती अंगार जात नाही, 2 दिवस ती म्हणजे तो त्रास जात नाही, जी जळजळ होते ते थांबत नाही. मी पुढच्या वेळे ना तुला तिखट पावडर न पाठवता मिरचीच पाठवते. मग माझं डोकं ना खूप म्हणजे खराब झालं. बाबा आज दिवसभर यांच्यासोबत फिरले मी, यांनी मुलीला हे दिलं ते दिलं ते दिलं, कुणालाच असं काही म्हटलं नाही की पुढच्या वेळी मी तुला मिरची देणार, की पुढच्या वेळी असा त्रास होतो तर पुढच्या वेळी हे तुलाच करावं लागणार, हे कुणालाच नाही म्हटलं. सून का? कारण ती मुलगी नाहीये, राईट? मग ही सून मुलगी का होणार? तुम्ही कधी तिला मुलीसारखं ट्रीट केलं आहे का? नाही ना. मुलीसारखं कधी तिला वागवलं आहे का? नाही आहे ना. मग ती कशी मुलगी होणार? ती सूनच राहणार ना. तुम्ही तिचा हिशोब घेता नेहमी. तुम्ही खरं म्हटलं ना, तुम्ही फक्त तिचा हिशोब नाही घेत. जेव्हा तुम्ही तिचा हिशोब घेत असताना तेव्हा नकळत तुम्ही तुमच्या मुलाचा देखील हिशोब घेत असता. कारण घरामध्ये तिखट खाणारी ती एकटी नाही आहे, किंवा घरामध्ये दुसरं काही खाणारी ती एकटी नाही आहे. मग सासू ही आई कशी होणार आणि सून असते ती मुलगी कशी होणार? अशक्य ना. हा दुरावा यामुळेच होतो की आपण खूप 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 वेगळ्या पद्धतीची एक वागणूक आपण सुनेला देतो, की आम्ही त्या घरचं बिल भरतो, त्या घरी आम्ही राहत देखील नाही. त्या घराचं बिल भरायचं, आईंचं मेडिसिन्स आहे त्या करायच्या, कोणाच्या घरी लग्न असेल तर सगळे आहेत, किंवा मग काही आपण प्रेझेंट वगैरे घेतो त्याचा पण खर्च आम्हाला, किंवा मग आमचे मोठे भासरे असतात त्यांच्या कधी मुलांची तब्येत बिघडते किंवा त्यांची, तर लगेच आम्हाला फोन येतो. ठीक आहे, आम्ही म्हणजे सगळं करतो, म्हणजे आम्ही सगळं करत असून देखील आमचा हिशोब घेतला जातो की असा त्रास होतो तुम्हाला, पुढच्या वेळी मिरचीच मिळणार. आणि जे लोक फक्त म्हणजे सणासुदीला येतात त्यांना ठीक आहे घे आमच्यापेक्षा जास्त, आणि माहीत आहे आम्हाला तर फक्त तिखट डाळ आणि 1-2 वस्तू दिल्या. आमच्या सासूबाईच्या मुलींना पापड दिले, आणखी काय काय दिलं आम्हाला काही माहिती नाही आहे. पण तेच ना, सगळ्या मुलांना तुम्ही सारखं घेऊन चालता का? नाही ना. मग हे रिलेशन
कंटिन्यू असंच चालणार. कारण जसं तुम्ही ऑब्झर्वेशन करता तसं सुनाही ऑब्झर्वेशन करत असतात, राईट? बघा, लग्न करून कुठलीही सून जेव्हा घरी येते तेव्हा लगेच ती डिसाईड नाही करत ना की मी उद्यापासनं माझ्या सासूला उलट बोलेल, किंवा मी त्यांना लगेच म्हणत की बाबा मला उद्यापासनं सकाळी उठवायचं नाही, मी माझ्या आईकडे एवढ्या एवढ्या वाजता उठायची. ती बिचारी आईकडे 10 वाजता उठत असेल तरी ती सासूबाईकडे सासूबाईचा मान ठेवून किंवा मग थोडं भीती पोटी ती पटकन उठते, काम करते. ठीक आहे. तर मग हे लगेच असं नातं का बरं होते की दोघींचे एकामेकीसोबत पटत नाही? तुम्ही स्टार्टिंगचे दिवस तिला कसे देतात, राईट? ती आल्याबरोबर सडनली असं डिसाईड वगैरे काही करत नाही की सासूबाईशी आपण असं वागायचं, की सासूबाईला आपण अशी वागणूक द्यायची. तो ना तुमचा टेस्टिंग फेज असतो, टेस्ट फेज असतो. तो म्हणजे काय? ती हळूहळू तुम्हाला ना ओळखण्याचा प्रयत्न करते की आमची सासू आमच्याशी कसं वागतात, कशा वागतात त्या. पण जे उठायला बसायला जेवण हे ते प्रत्येक वेळेस तुम्ही सासूबाईंचं तर ते असतेच की मीठ कमी आहे, साखर कमी आहे, इथे असं आहे, तिथे तसं आहे. ठीक आहे. मग या छोट्या 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 गोष्टी ना ती असं ना कॅल्क्युलेट म्हणजे असं सगळ्यांची एक लिस्ट बनवते आणि मग त्यानंतर ती डिसाईड करते की नाही, आपण अति उत्तम वागणं ही काही बरी बाब नाही आहे या घरासाठी. आपण कितीही केलं तरी आपल्यासोबत जे यांना करायचं आहे, जसं आपल्याला यांना जज करायचं आहे तसंच करतील. आणि मग होतो सुरू कोल्ड वॉर. ओके. त्यामुळे कधीच सासू ही आई होत नाही आणि सून ही मुलगी होत नाही. कारण ना मुलीची वागणूक ही सासूबाई कधीच आपल्या सुनेला देत नाही. कारण पहिलं जे असते ना रिलेशन बिल्ड करणं हे सासूबाईंच्याच हाती असते. कारण ती नवीन येणारी मुलगी असते. ठीक आहे. तिच्याशी जर आपण ही बाहेरून आलेली आहे, ठीक आहे, असं न विचार करता ती आपलीच मुलगी आहे असा जर विचार करून तिच्याशी छान प्रेमाने वागलात तर तुम्हाला कदाचित सासूमध्ये आई सापडून जाईल आणि सुनेमध्ये मुलगी सापडून जाईल. म्हणण्याचा अर्थ हाच आहे सर्व सासूबाईंना की अहो, तुम्ही जेव्हा सुनेचा हिशोब घेता ना तो फक्त सुनेचा हिशोब नसून तुमच्या मुलाचा देखील हिशोब असतो. आणि याने काय होते, तुमची सून तर दूर जातेच जाते, त्याच सुनेमागे तुमचा मुलगाही तुमच्यापासून दूर लांब जातो तुमच्या स्वभावाने. कारण हे सगळं तो बघतो. आणि मग तुम्ही सुनेंना म्हणजे असं आरोप वगैरे लावतात की आमच्या ज्या सुना आहेत त्यांच्यामुळे आमचे मुलं दूर गेले. असं काहीच नसते. हा सगळं आपल्या स्वभावाचा खेळ आहे. आपल्या स्वभावामुळे सगळं काही घडून येते. त्यामुळे मला असं वाटते हा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोचावा की जेव्हा तुम्ही मुलीचे हिशोब घेत नाही काही प्रेमाने तिला काही देता, ठीक आहे, तसंच तुम्ही सुनेचे सुद्धा हिशोब घेऊ नका. कारण सून ही तुमच्याच मुलाची बायको आहे. ठीक आहे. तिला स्वतःचं एक अपत्य समजून तिच्या जसं तुम्ही स्वतःच्या मुलींना वागणूक देतात तशीच वागणूक द्या. मला असं वाटते जगामध्ये सासू सुनांमध्ये असं काही होणारच नाही. जगामध्ये नाही, आपण आपल्याच आजूबाजूचा विचार करूया तर असं वाईट वगैरे काही होणार नाही आहे. एकामेकींची भांडण तंटा हे ते कोणालाच असं करावं नाही वाटत की रोज रोज उठून तेच ते. ठीक आहे. सगळ्यांना असं वाटतं की आनंदी राहावं, आपण आनंदी राहावं, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामधले लोकही आनंदी राहावं आणि आपलं घर आणि आपला सगळं परिसरच आनंदी राहावं. आणि हे आनंदी राहण्याचं 2-3 म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या पाळाव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना सारखं ट्रीट करा. ओके. मी जावयांना खूप 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 मान देता का? कारण ते मुलीचे नवरे आहेत, त्यांचा संसार चांगला राहिला पाहिजे, आपण त्यांना मान सन्मान देऊ. तर तसं माझ्या मुलीला तिथे कुठला त्रास नाही होणार. पण तसंच आहे, मुलीच्या जे रिलेशन असते मुलीचे त्यांना जेवढा रिस्पेक्ट देतो तसंच आपण आपल्या ज्या सुना असतात त्यांना पण सेम रिस्पेक्ट द्यायचा. त्या सुनेच्या म्हणजे नातेवाईकांना पण सेम रिस्पेक्ट द्यायचा. त्याने काय होणार ना, त्यांना असं वाटेल सुनांना की माझी सासू ना दोघांच्याही जे रिलेशन आहे किंवा रिलेटिव्ज आहे त्यांना सेम सन्मान देते, मान देते. आणि मग कुठेतरी ते नाही बा ही सासू आई वाईट आहे असलं काही तिच्या डोक्यामध्ये येणार नाही. आणि तुम्ही हे वेगळा प्रकार करून टाकता, वेगळी वागणूक देता, त्यामुळे हे घरातली सगळं वातावरण बिघडून जाते. थँक्यू सो मच एवढा
हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि आता तुम्ही कमेंटद्वारे माझे प्रेक्षक तुमचे रिव्ह्यूज माझ्या या व्हिडिओबद्दल किंवा या टॉपिकबद्दल मांडू शकता. आज एवढंच. उद्या कदाचित मी दुसऱ्या व्हिडिओ बरोबर येणार, लॉंग व्हिडिओ बरोबर, कारण मी लॉंग व्हिडिओ सहसा टाकत नाही. तरी मला एवढं ऐकल्याबद्दल, माझा एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप 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 तुमचे आभार आहे आणि थँक्यू सो मच. बाय बाय. पुन्हा भेटूया.